हाय एवरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? मल्हार, आवाज येतोय का? समर्थ, हो मुग्धा, मॅडम. आवाज येतोय सर्वांना? हो हो मॅडम. चला व्हिडिओ ऑन ठेवा. चला हो मॅडम. व्हिडिओ ऑन ठेवायचे सर्वांनी. रोजच्या क्लासला व्हिडिओ ऑन ठेवायचे. नोटबुक घेता ना? हो. ओके. नोटबुक वरती मी अभ्यास सांगेल. जो अभ्यास नोटबुक वरचा असेल त्या नोटबुक वरचा फोटो सुद्धा पाठवायचा आहे. ओके. सर्वांचे व्हिडिओ ऑन पाहिजेत हा. व्हिडिओ ऑन ठेवायचे सर्वांनी. ओके. जीवन व्हिडिओ ऑन नाही. श्वेता, प्रांजल, समर्थ व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवायचे. मला पाहू द्यायचं तुम्ही काय करताय, नेमका अभ्यास करताय की काय करताय. ओके. नोटबुक दाखवा मला. आहे का नोटबुक सर्वांकडे? नोटबुक दाखवा. कॅल्क्युलेशन करताना ना. नोटबुक पेन दाखवा. ओके, आहे सर्वांकडे आहे. विराज, नोटबुक कुठे आहे तुझे? नोटबुक कुठे आहे? हा. ओके, चालेल. व्यवस्थित कॅल्क्युलेशन पण एकदम व्यवस्थित करायचंय. समजलं पाहिजे. स्वतः केलेलं ते स्वतःला तरी समजलं पाहिजे. नंतर जेव्हा मी अभ्यास देईन तेव्हा तुम्हाला फोटो पाठवायचे. ओके. बरं, मला आता काल सांगा की काल जो टॉपिक झालेला होता आपला रोमन संख्येचा, तर त्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? हे सर्व प्रश्न आपण पाहिले होते. नवनीत प्रकाशन पुस्तक आहे, त्यामधले सर्वच प्रश्न पाहिले होते. मला वाटतं शेवटचे एक दोन राहिले होते. यामध्ये कोणाला काय अडचण? हा. नंतर मी तुम्हाला पीडीएफ दिली होती. ही ठीक पीडीएफ आहे. सर्वांनी. यामध्ये फक्त चुकलेले प्रश्न जे आहेत ते विचारायचे, कारण हे अतिशय सोपे प्रश्न आहेत. यामध्ये जे प्रश्न किंवा आलेच नाहीत असे प्रश्न मला विचारा. जर सर्वांनाच येत असेल तर वेळ वाया घालवायला नको. पुढचं प्रकरण पाहूयात आपण. यामध्ये हो. ओके, चला सांगा मला कोणकोणते प्रश्न तुमचे चुकले होते. तुम्हाला आन्सर की देऊ का याची? हो हो सोडवले सर्वांनी आन्सर की? हो फोटो पाठवते लगेच, आन्सर कीचा फोटो हो चालेल त्यानुसार. किंवा जे कठीण गेले ते पण विचारा. फोटो पाठवते मी आन्सर कीचा लगेच. ज्याबद्दल तुम्हाला डाऊट होता किंवा असं वाटत होतं की हे चुकलेलं आहे, तर ते चेक करा आणि मला सांगा. लगेच पुढचं प्रकरण पाहणार आहोत आपण. एकच मिनिट हा, लगेच फोटो देते मी तुम्हाला. हा, आला का फोटो? आन्सर कीचा फोटो दिलाय मी तुम्हाला. मिळालं सर्वांना? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. ओके. हो मॅम. बरं, पहा चेक करून ठेवा. 2 मिनिट वेळ आहे सर्वांसाठी. चेक करा तुम्ही काय काय सोडवलं होतं. तुम्हाला सोडवण्याची पद्धत पण सांगितली होती. हे प्रश्न लिहायचे नाही, प्रश्न कसे सोडवायचे ते सांगितले होते. जेवढे प्रश्न तेवढे क्रमांक टाकायचे आणि त्यापुढे उत्तराचा क्रमांक टाकायचा. हो, बोला. मॅडम, माझी सोडवले.
काय झालं मुग्धा? एडिट झाली नाही पीडीएफ. पीडीएफ एडिट नाही झाली. कळलं ना. टीचर माझी पण. तर काय ऍप घेतली मॅम मी तुम्ही? सर्व प्रश्न सोडवले. ओके, किती चुकले? चुकलेले प्रश्न सांगा आता मला. मॅडम कोणतंच नाही. वृंदाने सोडवली पहा पीडीएफ पीडीएफ. वृंदा पण सोडे, तिने व्यवस्थित सोडवली, तिला एडिट झाली. काय अडचण येतं तुम्हाला? विराज, तुला माहितीये ना पीडीएफ एडिट कशी करतात? मग कशी काय नाही झाली आज? हो मॅम. काय अडचण आली? मॅम पीडीएफ एडिटिंग कशी करायची? काहीच नाही. बरं चला, मी सांगते. तुम्ही कालची जी पीडीएफ आहे ती ओपन करा. ओपन करा, पीडीएफ ओपन होते ना तुमची? पीडीएफ ओपन होते का? मॅम हा बोल ना विराज. एक त्याच्यामध्ये रोमन संख्यांची पदावली दिलेली आहे. हा, ती पदावली मला काय झालं त्या पदावलीला? एक समजली नाही. बर, कुठल्या क्रमांकाची होती? कुठल्या क्रमांकाची होती ती? मॅडम तो क्रमांक नाही सांगत. तुम्ही पेज आहे ना, हा, वर वर घ्या मी सांगतो. बर बर. बरं, ज्यांना पीडीएफ एडिट करता येत नाही त्यांनी पाहता अगोदर. पीडीएफ ओपन होते ना तुमची? पीडीएफ ओपन करा, मी सांगते काय करायचं तुम्हाला. झाले का पीडीएफ ओपन? कॅमेरा ऑफ करा. यस. ओके, कॅमेरा ऑफ हो करा टीचर. आणि पीडीएफ ओपन करा. केली ना? राईट साईडला असे 3 डॉट दिसतात का? 3 डॉट पहा बरं, असे 3 डॉट असतील. आहेत का असे 3 डॉट? राईट साईडला एकदम वरच्या साईडला आहेत पहा. आहेत का? हो. येस मॅडम. त्यावरती टच करा. एकदम लास्टचा एक ऑप्शन येतो पहा, एडिट पीडीएफ म्हणून. हम्म. केलं का? हो मॅडम. हा, आता त्यानंतर बॅक जर आहे, पण पाठीमागे जे जातो की नाही, बॅकचं बटन दाबायचंय. एकदम लास्टला असतात पहा, एक असतो थोडा स्क्वेअर शेप आहे, त्यानंतर सर्कल असतो आणि आडवा ट्रँगल असतो. हा, खाली आले का? कमेंट, हायलाइट, ड्रॉ, टेक्स्ट, फिल अँड साइन, मोर टूल्स असे ऑब्जेक्ट हे आहेत का तुम्हाला? ऑप्शन्स आहेत का? येस मॅडम. हो, मग त्यामधला तुम्ही हायलाइट पण करू शकता. हायलाइट केलं म्हणजे या प्रकारे हायलाइट असतात पहा. आता माझ्याकडे हे हायलाइटर आहे, हे हायलाइटर आहे, तर मी याला असं हायलाइट केलं. हे असे हायलाइटर असतात. मग ते हायलाइट पण आपण करू शकतो. हायलाइट घेतलं तर त्यावरती जर टच केलं तर तुम्ही हायलाइट करू शकता. ड्रॉ मध्ये जर गेलात, ड्रॉ नाव आहे आणि ते ड्रॉ मध्ये असं आहे पहा, असं कर्सिव्ह आहे. तर हा पेन माझा आज काय प्रॉब्लेम आला काय माहिती. हा, ड्रॉ मध्ये असा आहे का ऑप्शन? असा आहे. आहे का असा ऑप्शन? ड्रॉ मध्ये ही जर रेष घेतली तर तुम्ही असे टिक मार्क वगैरे करू शकता. टेक्स्ट पण आहे आणि इकडे कलर पण आहेत. मोर टूल्स मध्ये एडिट पीडीएफ पुन्हा करता येते वेगवेगळ्या प्रकारे, पण एवढंच करा, मग हळूहळू तुम्ही सर्व शिकणार. ओके. हा, ओके. सर्व पीडीएफ एडिट करून झाल्यानंतर, राईट करून झाल्यानंतर, लेफ्ट साइडला असा राईटचा ऑप्शन आहे का? लेफ्ट साइडला पहा बरं, एक दोन कुठे कशाही खुणा करा आणि राईट साइड, सॉरी, लेफ्ट साइडला असा ब्ल्यू कलरचा राईट आहे पहा, ब्ल्यू कलर मध्येच आहे, दिसला का? येस मॅडम. हा, त्यावरती टच करा म्हणजे आपली पीडीएफ आता ही सबमिट झालेली आहे. हा, आणि त्यानंतर शेअर ऑप्शन आहे. शेअर ऑप्शन माहितीये ना तुम्हाला कसा असतो? हा शेअर ऑप्शन आहे. मॅम. हा बोल ना. मॅम याला शेअर ऑप्शन मी म्हणायचं. हा बोल ना विराज. आपल्या ग्रुपवरतीच ते पीडीएफ पाठवले. हो, जर तुम्हाला नाव वगैरे द्यायचं असेल तरी सुद्धा देऊ शकता तुम्ही. जर त्याच तिथे यावरती जर हे केले की नाही, सबमिट केलं, त्यानंतर असा एक ऍरो येतो पहा, यावरती जर ऍरो वरती जर टच केलं तर तुम्हाला नाव वगैरे टाकण्याचा ऑप्शन मिळतो. पण तुम्ही इथे शेअर मध्ये गेलात
तरी सुद्धा तुम्हाला तो शेअर करण्याचा पण ऑप्शन मिळतो. शेअर कुठं करायचंय तुम्ही? तुम्ही नाव जरी नाही टाकलं तरी काय अडचण नाही. मला माहितीये पीडीएफ कशाची आहे आणि तुमचं ज्यानं नाव पाठवलेली आहे पीडीएफ त्याचं नाव दिसतं. या ऑप्शन वरती, या शेअर ऑप्शन वरती टच करायचं, आपला ग्रुप पाहायचा आणि ग्रुप वरती पाठवून द्यायचं. जमल ना? आणि जोपर्यंत शिकता तुम्ही तर तेव्हा काय करायचं, तुम्ही एखादी पीडीएफ एडिट करायची आणि तुमच्याच घरातल्या एखाद्या नंबरवरती ती पाठवायची. म्हणजे असं प्रॅक्टिस करायची. एखाद दोन वेळा केलं की तुम्हाला व्यवस्थित जमेल पीडीएफ एडिट कशी करायची. ओके, समजलं आता? एक दोन वेळा करून पहा तुम्ही, तुमच्याच घरातल्या नंबरवरती पाठवून पहा, जोपर्यंत व्यवस्थित जमत नाही तोपर्यंत. जमेल ना आता? येस मॅडम. ओके, बरं. विराज बोला, कोणती ही होती, पदावली होती? मॅम. पीडीएफ कोणती, ही होती का अगोदरची होती? ही होती. पहा मी आता दुसरी एक घेते. मॅम. हा बोल ना. मॅम. बोल. मॅम मी आपले काय चॅट बॉक्स मध्येच आहे ना ते पीडीएफ ची लिंक तिथं चुकून माझ्याकडून सर्च झालती. मला काय का? बर, काय अडचण नाही, राहू दे, काय होत चॅट नाही. बॉक्स मध्ये. हा, आली आली, दिसली. काय नाही होत, काय नाही होत त्या लिंकला. हा, बर. मग यामध्येच होती का, हीच पीडीएफ होती का तुला ज्यामध्ये अडचण आली? काय पदावली होती? जी पीडीएफ झालेली आहे आता ती नाही घेतलेली मी, ही नवीन पीडीएफ घेतलेली. पहा, क्लुप्ती आणि सूत्रे मधली आहे ही. यामध्ये काय अडचण आहेत का? कोणता प्रश्न चुकलेला आहे का? प्रश्न क्रमांक सांगायचे किंवा मला चॅट नाही मॅम. बॉक्स कोणकोणते प्रश्न चुकलेले आहेत चेक केलं तुम्ही? मी लिहून घेते ते क्रमांक आणि त्याच क्रमांकाचे प्रश्न आपण पाहूयात. हे प्रश्न जर लगेच झाले तर लगेच पुढचं प्रकरण होईल. चॅट मध्ये, चॅट बॉक्स मध्ये मला पाठवा कोणकोणत्या क्रमांकाचे प्रश्न चुकले. 2 नंबर आणि 5 नंबर का? एक मिनिट मी लिहून घेते. जे चुकले तेच पाठवायचे तर. आणि 2 नंबर टाकलाय, मुग्धाने 5 नंबर टाकलाय. हे क्रमांक आहेत का? या क्रमांकाचे प्रश्न चुकलेत का मुग्धा? टीचर 6 नंबर मी टाकलंच नंबर नाही. नाही टाकलं का? बरं, पाठवा ना मला कोणकोणते नंबरचे उदाहरण जे आहे ते तुमचे चुकलेले आहेत का? सोडवलीच नाही 6 पीडीएफ? ओके, 6 नंबर, 2 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. नाही असं होणार आहे. त्यानंतर आणखी आहेत का मॅडम कोणते? आलेले प्रश्न. जे प्रश्न चुकलेले आहेत त्यांनी मॅडम माझे सोडवायचे. प्रश्न काय झाले शिवानी? मॅडम माझं चुकलं नाही पण मला काय प्रश्न आले नाहीत. बर बर, चालतंय. मला सांग कोणकोणते प्रश्न आले नाहीत, तो क्रमांक मला सांग. लक्षात आता नाही इथे मॅडम गट आहेत पहा. मला. बर, ऐकून घ्या, माझं माईक बंद ठेवा. आता या प्रश्नामध्ये काय झालंय, गट आहेत पहा. आता ए मधला कुठला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न असं सांगा. ए मधला पहिला, ए मधला 10वा, जोपर्यंत ए आहे तिथपर्यंत. बी सी असे गट आहेत पहा यांचे, असे सांगा. दुसरा. ए मधले सांगा आता, फक्त ए मधले. बी मधला दुसरा होता का? बी मधला दुसरा. हो. आणि जर चॅट बॉक्स मध्ये जर टाईप करून टाकलं तर बरं होईल. म्हणजे मला कोणाचाच प्रश्न माझ्याकडून घेण्याचे. हा बोला. बोल. जी- सोडवायचेत का? नाही नाही, वही मध्ये नाही सोडवायचे प्रश्न. पीडीएफ फक्त ओपन करायची, प्रश्न वाचायचा. समजा ए मधला तू पहिला प्रश्न सोडवला, मग ए मधला पहिला प्रश्न तू कसा लिहिणार? एवढा प्रश्न नाही लिहित बसायचा. एवढं काम मी कधीच नाही देत तुम्हाला. तुम्ही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला लिखाण कमी असणार आहे. आता समजा 9 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहितात? सोडवायचे ना. हो, हा एक क्रमांक आहे, एक गट आहे. हो, तिथल्या तिथंच सोडवायचा. एडिट करून सोडवा किंवा नोटबुक वरती मी या प्रकारे सांगितलं. एक गट आहे ना, तर एक गटामधला 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 9 कसा लिहायचा? पर्याय क्रमांक 2 या प्रकारे. आता समजा दुसरा प्रश्न चालू झाला.
19 ही संख्या रोमन संख्यात कशी लिहितात? मग 19 कुठे दिलेला आहे? मग तो पाहायचा. कुठे दिलाय बरं 19 यामध्ये? दिसतोय का 19 नंबर कुठे दिलेला आहे? दुसऱ्या प्रश्नामध्ये. पहिल्या नंबरला. अगदी बरोबर, पहिल्या नंबरला. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 29 रोमन संख्या चिन्हात कसा लिहितात? आहे का इथे 29 लिहिलेला? हो. कुठे लिहिला? तिसऱ्या अगदी बरोबर. नंबरला. ओके. आता समजा हे ए मधले पूर्ण झाले, काय 5-10 नंबर असतील तेवढे. आता बी सुरू झाला. मग या बी गटामधला पहिला, मग पहिल्याचं काय? 4, दुसऱ्याचं काय? 3, तिसऱ्याचं काय? 2. हे अंदाजे उत्तरे लिहिलेत ना, या प्रकारे सोडवायचं. आलं लक्षात तुम्हाला? चालेल. हो, प्रश्न लिहित हो. बसायचा नाही. हो, एवढं लिखाण मी तुम्हाला कधीच देणार नाही. लिखाण आपल्याकडे कमी असणार आहे, फक्त वाचन आणि प्रश्न सोडवण्याचं काम जास्त असणार आहे. बर, आता ए मध्ये कोणकोणते चुकलेले होते पटपट सांगायचे. ए मधले 6. 6 नंबर. ओके, ए मधला 6 एकच होता का? ए मध्ये एक जणाचाच होता का फक्त 6 नंबर? त्यानंतर कोणालाच काही अडचण आली नाही ए मध्ये. बरं, बी मध्ये काही अडचण आली का? बी मधला 2चा आला, मुग्धाचा. ए मधला 9. ए मधला काहीच नाही. बर, बी मधला? बी मध्ये कोणालाच काही अडचण आली का? नाही. बर, देवांश आहे का? देवांश, देवांशला काय अडचण आली का? देवांश, पृथ्वीराज, रेवती, समर्थ. ओके, 1 नंबर आणि 3 नंबर कुठला? ए मधला का बी मधला? कशावर सांगली? ए का बी? आहे टीचर. हा, हर्षित, 1 नंबर आणि 3 नंबर आलाय, पण तो ए मधला, बी मधला, सी मधला कुठला आहे तो? रियाचा 9 नंबर. ओके, ए मधला 9 नंबर. ओके, या व्यतिरिक्त कोणाचेच काही प्रश्न नाहीयेत का? सोडूयात मग आपण. चला पाहूयात कसे प्रश्न सोडवायचे होते. हा, सीडी मध्ये काहीच अडचण नाही आली, कारण हे प्रश्न खूप सोपे आहेत. आणि जिथे प्रश्न सोपे आहे तिथे आपण वेळ नाही घालवायचा. पर ए मधला 2 आणि 5, 2 तर झाला. 5वा मॅम. नंबर 24. हा, बोल ना विराज. हा, 5व्या नंबरचा प्रश्न, 24 रोमन अंकात कसा लिहितात? पहा, 20 आणि हा 4, पर्याय क्रमांक 2, 20 आणि 4 हे झाले 24. त्यानंतर 6वा प्रश्न होता, पहा, ए मधला 6वा, हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात? हे आहे 10, एक्स म्हणजे 10. मॅम. हा, बोल ना विराज. हे झाले 4, 10 आणि 4 हे झाले 14. मॅम, पाठ्यपुस्तकात तो प्रश्न चुकलेला. कोणता प्रश्न? विराज, पुन्हा एकदा बोल. विराजचा आवाज तुम्हाला, तुमच्यापैकी कोणाला क्लिअर आलाय का? मला लक्षात नाही आलं त्याचं बोलणं. मॅम, हा, मी आहे ना पुस्तकातला जो प्रश्न तो सोडवलेला. त्यामुळे आहे ना माझा आहे का तो प्रश्न आला नाही. मी तुम्हाला तो ग्रुपला सर्च करून पाठवतो. ओके, चालेल, ग्रुप वरती पाठव. आता आहे का तुझ्याकडे तो प्रश्न? हा, याच्यातला 9वा एक प्रश्न होता, पहा. ए मधला 9वा कोणाचा होता? त्यांनी पहा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी शोधायची आहे. पाहता हा किती आहे? 9. मग हा 5 आणि 4, 5 आणि 4 9 होतात का? अगदी बरोबर आहे. 5 अधिक 4 हे 9 होतात, हे बरोबर दिलेलं आहे. आता हा आहे 9. 20 वजा 11, 20 मधून जर 11 वजा केले तर 9 येतात, हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं काय ते शोधायचंय. हा आहे 9, पण आता 9 कसा आला इथे? 10 वजा 1, 10 वजा 1 हा 9 येतो, हे सुद्धा बरोबर आहे. बरं, हा आहे 9. आता हा 9 होण्यासाठी इथे काय दिले पहा? 15. 15 वजा 6,
15 मधून जर 6 वजा केला मॅडम याचं उत्तर तिसरं आहे. तिसरे उत्तर हा तर 9 दिलाय ना. 10 - 1 हो 10 - 1 हा 9 झाला, बरोबर आहे ना. मॅडम आहे. हा मग हा 15 आहे आणि हा 6 आहे. उरले किती? 15 मधून जर 6 कमी केले तर 9. मग हे पण 9 बरोबर आहेत. आणि इथे पर्याय क्रमांक दिलाय का तसा? ए 9. मधला 9चं 3 उत्तर दिलंय, पण सर्वच बरोबर दिलेत त्यांनी. बरोबरच आहे सर्व, एकही चुकलेलं नाही. नाही हा मॅडम, तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही 11 घेतले, 3 9च आहेत. ते कोणते? 9च आहेत तिथे. मॅडम तिथे 9च आहेत. तुमच्या तुम्ही आहे ना. 11 घेत. हे 9च हो आहेत ना मग. हा 9 10 - 1 किती होतो? 10 - 1 हे बरोबर आहेत ना. 9 10 - 1 मॅडम तिथे 11च्या जागी 9 होते. तिसरा हा एक तिसऱ्यामध्ये हा 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 मॅडम तिसरं. तिसरा 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 थांबा. हा मी इकडेच पाहते. 11च्या जागी 9 आहे. 11च्या जागी 9 आहे. बर आता उत्तर इथे 3 काय? येतंय. हा हो बरोबर आहे. हा हा 20 आहे. 20 मधून जर 9 वजा केले, हा 20 - 9 किती होतात? 20 - 9 आणि इथे 11 पाहिजे होतं, इथे 9 आलं, बरोबर आहे. हे 3 आपण हे पाहण्यात घाईमध्ये पाहिलं नाही, सॉरी. असं होणार नाही पुन्हा. हा बरं पहा आता पुढे. हे पण बरोबर आहेत, बाकीचे बरोबर आहेत. एकच पर्याय चुकलेला आहे, पर्याय क्रमांक 3. आणखी होता का कुठला? आणखी माझ्याकडे बी मधले फक्त 2 आलेत. 2 पण नाही, एकच आलाय बी मधला 2 नंबरचा. तेच चालू आहे की बी मध्ये 2 नंबर पहा. हा बी मधला 2 नंबरचा पहा. हा डी डी. मॅडम, हा बोल ना. 3 नंबरचा पण 4 नंबरचा पण. बर 3 आणि 4 नंबरचा पण घेऊयात. बरं डी म्हणजे 500 आहेत. यमचा अर्थ काय होतो? यम म्हणजे किती होतात? 1000 1000 बरोबर. आता हा सी, सी ला काय म्हणायचं? 100 100. बर आता काटछाट आपण करू शकतो का? कोणाचेही केले तरी चालते. असंही केलं, आता या 100 मधले 2 शून्य काट मारले तर या छेदातले 1000 मधले 2 शून्यांची सुद्धा काट मारू शकतो आपण. या 10 ने फक्त 500 ला भाग द्यायचा आहे. 10 - 1 = 10, 10 - 5 = 50, हा शून्य आहे असा 50 आले. मग 50 आहेत का याचं पर्यायामध्ये? तर 3 आहे. 4 आहे मॅडम. 4 हो हो 50 कुठे 4 मॅडम. दिसतोय? 4 आहे याचं सी. उत्तर. 50 म्हणजे सी, सॉरी 50 म्हणजे यल. बर समजलाय का प्रश्न? यामध्ये कोणाला काय अडचण? नाही. ओके. बरं हा 3 नंबरचा पण होता का? हो बरं 3 नंबर वाला पहा. हा 50, यल म्हणजे 50, त्यामध्ये छेदामध्ये सी आहे तर तिथे 100 असणार आहे. 100 गुणिले यम, यम म्हणजे इथे असणार आहे 1000. या प्रकारे काट मारू शकता किंवा 50 - 1 = 50, 50 - 2 = 100 असं केलं तरीही चालतं. मग आता राहिलं कोण? 50 आणि 10 यांचा गुणाकार आहे. 50 आणि 10 मधल्या 5 आणि 1 चा गुणाकार करायचा. 5 - 1 = 5. एकूण शून्य किती झाले? 50 मधला 1 शून्य, 10 मधला 1 शून्य, 2 शून्य. 500. 500 ला म्हणतात पहिलं डी. यल. 500 ला काय म्हणतात? डी. झालं, डी उत्तर आलं. हा चौथा पण होता का? चौथा कोणाचा आहे पहा. नाही नाहीये का कोणाचा? नाही ओके नाही समजलेत का? हो सी आणि डी हो मध्ये आहेत का काय अडचण? सी आणि डी मध्ये नाही नाही. बर नाही तर मग आपण पुढचं प्रकरण पाहायचं. हो ओके. पुढचं प्रकरण अतिशय सोपं आहे. अगदी तुम्ही स्वतः सुद्धा सोडवू शकता. तुम्हाला किती अंकांपर्यंत वाचन येतं? 10 10 अंकांपर्यंत येतं. बरं फ्री क्लासमध्ये सुद्धा हे आपलं जे प्रकरण आहे ते झालं होतं. आपण डायरेक्ट तिथे वाचन मला केलं. हा बोल ना. आपण काय करूया, डायरेक्ट थोडंसं वाचन घेऊयात आणि प्रश्नांकडे जाऊयात. मॅडम सोडवलंय हे. हे सोडवलंय का? सर्वांनी सोडवलंय का हे प्रकरण? आमच्या स्कूलमध्ये झालं होतं.
बर, मग यामध्ये कोणाला काय अडचण जर प्रश्न असतील तर डायरेक्ट तुम्ही प्रश्न विचारा. आपण जाऊयात पुढच्या प्रकरणाकडे. मॅडम जमतात का नक्की सर्वांना? आमच्या संख्या क्लासमध्ये वाचन सर्वांना जमतंय? जमतात मॅडम. बरं, तुमच्यापैकी असं कोणी आहे का 10 अंकांपर्यंत वाचन येत नाही? 10 अंकांपर्यंत संख्या वाचन येत नाही. हँड रेज करा जर तुमच्यापैकी कोणी असेल तर, किंवा माईक ऑन आहे, स्पष्टपणे सांगू शकता. एकाचाही हँड रेज नाही, म्हणजे सर्वांना जमतंय. मग यामध्ये काही प्रश्न तुम्हाला अडलेत असं आहे का काही दुसऱ्या प्रकरणामध्ये? प्रश्नांची काही अडचण आहे असं आहे का एखादा प्रश्न? मी प्रश्न तुम्हाला दाखवते. जर जमत असेल सर्वांना तर हे प्रकरण आपण स्किप करूयात, त्या पुढचं प्रकरण पाहूयात. पहा, हे स्वाध्याय पॉइंट 1. यामध्ये जर काही अडचण असेल तर विचारा. सुरुवातीची प्रकरणं ही सोपी आहेत. अगदी तुम्ही मंथनची जशी प्रकरणं सोडवली होती त्यानुसार आहे. हे 2.2 आहे. आहे का यामध्ये कोणाला काय अडचण? नाही. कोणालाच नाही. एखादं कोणीतरी नाही म्हणतंय, यावरती तुम्ही सुद्धा नाही म्हणायचं नाही आणि अगदी बिनधास्त सांगायचं की मॅडम मला हा प्रश्न येतच नाही, मला हा पुन्हा एक्सप्लेन करा. तुम्ही किती वेळा सांगू शकता मला? बरं, नाही अडचण. घ्यायचं तिसरं प्रकरण. काय हो. नाव आहे तिसऱ्या प्रकरणाचं? चालेल, तिसरं प्रकरण मॅडम ते पण सोडवलंय मी. बरं, सोडवलंय तरी पण पाहूयात आपण. मला सांगा त्यामध्ये काय अडचण आहे का? तिसरं झाले असेल तर चौथं घेऊयात, माझ्याकडे चौथं पण आहे. आणि उद्या यामध्ये जर काही अडचण नसेल तर आपण उद्या वेगळा विषय घेऊयात, बुद्धिमत्ता घ्यायचं. कारण आपल्या जास्त फोकस आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेवरती. बुद्धिमत्ता हो, बुद्धिमत्तावरती असणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता 2 विषयांवरती मॅडम जास्त फोकस आज असणार आहे सुरुवातीला. तिसरं प्रकरण मॅडम आहे आज दुसरं अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत विस्तारित विस्तारित मांडणी. मॅम हो, बोल ना. आज दुसऱ्या प्रकरणाची पण PDF सोडवायची का? हो, आज एडिट करून व्यवस्थित सोडवा. हे तिसरं प्रकरण मी घेतलेले. तिसऱ्या प्रकरणाची काय झालंय, जुन्या पुस्तकाची PDF आहे. एक PDF माझ्याकडे दुसरी आहे, पण ती मला शोधावी लागेल. हे प्रकरण पहा, यामध्ये जर प्रश्न कठीण असतील तर ते विचारा. मग हे जर सर्वांचे झालं असेल तर दर्शनी किंमत जमते सर्वांना? हो. बरं, मी आता काही संख्या देते तुम्हाला. मला त्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत सांगायची. आता मी काही संख्या देते. बरं, मला सांगा 8 या अंकाची दर्शनी किंमत किती? 8. 8. 8. आणि त्याची स्थानिक किंमत किती होईल? 8,000. 8,000. तुम्हाला व्यवस्थित जमतंय. बर, त्यानंतर आता मला सांगा की या दुसरा जो एकक स्थानचा 8 आहे त्या 8ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? 0. 0. अगदी बरोबर. कारण एकक स्थानावरचा जो 8 आहे त्याची दर्शनी किंमत देखील 8 आणि स्थानिक किंमत देखील 8 आणि यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी असते. 8 मधून जर 8 वजा केले तर तो 0 होतो. बर, आता या संख्येमधला 4 जो आहे तर त्या 4ची स्थानिक किंमत सांगायची. 40,000. अगदी बरोबर आहे, 40. 40,000. व्हेरी गुड. 40,000. व्यवस्थित जमते, सर्वांना जमते. स्थानिक किंमत जमते, दर्शनी किंमत जमते. आता एक संख्या देते, त्या संख्येचं विस्तारित रूप सांगायचंय. मी प्रत्येकाला विचारणार आहे, ज्याला विचारेल त्यानं सांगायचंय. ओके. पहा, 19,785. हर्षित, विस्तारित रूप सांगायचंय या संख्येचं. एक्सपांडेड फॉर्म. प्रत्येकाला नंबर असणार आहे. विराज, हर्षित आहे ना? हर्षित, हो. ओके. चला एक्सपांडेड फॉर्म सांगा.
मराठीमध्ये नसेल जमत इंग्लिश मध्ये सांगितलं तरी काही हरकत नाही. 10,000 10,000 plus प्लस 9,000 9,000 हा 780 हा प्लस द्यायचा होता की नाही? प्लस द्यायचा होता की नाही? प्लस 5 व्हेरी गुड. ज्यांना मराठीत नाही लक्षात येत त्यांनी इंग्लिश मध्ये सांगितलं तरी चालेल. ओके बर. आता विराज पुढचा नंबर 56,349 एक्सपांडेड फॉर्म सांगा. 50,000 ओके 50,000 6,000 6,000 हा प्लस द्यायचा होता की नाही हे नाही सांगितलं तू. एक्सपांडेड फॉर्म मध्ये द्यावा लागतो की नाही? काय काय द्यायचं असतं? प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय प्लस करावं लागतं? प्लस अगदी बरोबर प्लसच करायचं इथं. इतर प्लस 300 हा इतर साईन घ्यायचे नाही. हा प्लस 40 हो पुढे प्लस 9 प्लस ओके व्हेरी गुड. ईश्वरी मॅम हा बोल ना. माझ्या वेळेसच कोणीतरी दुसऱ्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? मी इकडे माईक नाही पाहिला. माईक पाहावं लागलं असतं. माईक मी हाईड करून ठेवला होता ना. ओके समर्थ सांगेल आता. समर्थ समर्थसाठी संख्या पाहता 7,58,985 7,58,985. समर्थ सांगा एक्सपांडेड फॉर्म. 7,000 7,000 थांबा 7 लाख विराज 7,00,000 मध्ये कोणीही बोलणार नाही. चुकलं तरी चुकू द्या. ज्याला विचारलंय त्यानं सांगायचंय. चुकलं तरी चुकू द्या. प्रश्नाचं उत्तर पूर्ण 7,00,000 झाल्यानंतर मग तुम्ही सांगा. हा 7,00,000 7,00,000 हम्म 7,00,000 मध्ये 5,000 किती शून्य असतात? पहा बरं हे शून्य बरोबर आहेत का? 7,00,000तले शून्य बरोबर आहेत का? हो हा फक्त समर्थ बोलत आहे. हा पुढे 5,000 5,000 ओके बर 5,000 पुढे 8,000 8,000 पुढे 9,000 900 बर 900 पुढे 80 त्यानंतर 5 50 का? 5 आहेत का? बर 5 5 बर आता सांगा बाकीच्यांनी बरोबर आहे का? एक्सपांडेड फॉर्म हा बरोबर आहे का? नाही काय चुकलं? काय चुकलं? मॅडम च्या जागी 50 टाकले हा 5च्या जागी काय पाहिजे होतं? 50,000. 5,000 आणखी जो दुसरा 8 आहे तो बरोबर आहे का? पहिला 8च्या जागचा बरोबर आहे का? तिथे एकच राहिलं. जिथे 5 आहे जो सुरुवातीचा 5 कुठला? 10,000 मधला 5. तर त्यामध्ये पुढे एकूण अंक जर नाही लक्षात आलं तर काय करायचं? एकूण अंक मोजायचे. 5च्या पुढे एकूण अंक किती आहेत? 1 2 3 4. 4 शून्य हवे होते इथे 3च शून्य दिले. 1 शून्य आणखी हवा होता. आता बरोबर आहे. हे बरोबर आहेत बाकीचे. बर ईश्वरी आहे का? ईश्वरी हो टीचर. ओके घ्या तुमच्यासाठी नंबर. मी जी संख्या लिहिली ना ती संख्या मला अगोदर वाचून दाखव आणि त्यानंतर एक्सपांडेड फॉर्म सांग. 9,84,820. अगदी बरोबर. हा एक्सपांडेड फॉर्म सांगा ना. 9 लाख 9,00,000 बरोबर आहेत का? बघ 9,00,000 आहेत का? हो ओके 8,000 8,000 नाही टीचर. हा किती झाले मग? किती हवे होते?
थांबा टीचर 2 मिनिट. 80,000. बाकीच्यांनी नाही बोलायचं. तुम्ही प्रकरण मला सांगितले, आम्हाला येते म्हणून मी डायरेक्ट प्रश्न चालू करणार आहे तुम्हाला. तेही फक्त जे चुकले ते तुम्ही सर्वांनी टीचर सांगितलं ते 80. आम्हाला येते म्हणून तुमचा वेळ घालवायला नको, म्हणून मी पुढचं प्रकरण घेणार. जर चुकले तर हे प्रकरण आपलं पुन्हा होणार आहे. हा टीचर 80,000. ओके, नक्की 80,000. बरं, 80,000 म्हणजे 8वरती किती शून्य असायला हवे होते? 4. नक्की? हो. ओके, चला पुढे. 4,000. 4,000. बरोबर आहे. 800. 4,000. 800 किती हो. शून्य असतात? 800 मध्ये 3 का 4? 800 मध्ये किती शून्य असतात बरं? 2. नक्की? ओके, व्हेरी गुड. हो. हा, पुढे. 20. 20. 0. शून्य लिहिला नाही तर काही फरक पडेल का? नाही टीचर. नाही. मग लिहायचा की नको? नको. ओके, लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी काही हरकत नाही. असा शेवटीचा शून्य जर असेल आणि मध्ये जरी एखादा नंबर शून्य असला तरी तो नाही घेतला तरी चालतो. शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते. घ्या आता पुढचा नंबर. हा, मल्हार आहे ना? मल्हार. येस मॅडम. ओके, 5वा नंबर. मी जो नंबर लिहिते तो मला रीड पण करून दाखवायचा आहे. वाचा. 5,39,000. हा, पहा बरं, बरोबर आहेत का? मॅम चुकले. हा, मॅम चुकले. मल्हार पुन्हा रीड करा. इंग्लिश मराठी कुठल्याही पद्धत चालेल, आपल्याला काय अडचण नाही. बर, आता सांगते. इथे पहा, गट करून देते तुम्हाला, गटांना नाव देते. पहिला गट कसला असतो बरं? काय नाव आहे? मी शिकवलं होतं तुम्हाला फ्री क्लासमध्ये. एकक. गटाला नावाचा मॅम एकक असतो. शतकाचा गट, याला गट गट जर असेल ना त्याला शतकाचा गट म्हणायचा. हा, बोल ना विराज. मॅम मी वाचून दाखवू? नाही, मल्हारच वाचणार आहे. बरोबर आहेत का गट? पहा बरं. हो. हम्म. हो. हा, जमेल आता मल्हार? मॅडम 5 crore हा 39,84,054. व्हेरी गुड. आता बरोबर आहे. चला, एक्सपांडेड फॉर्म सांगा. 5 crore. ओके, किती शून्य असतात 5 करोड मध्ये? मॅडम 6. 6. 7. 1 2 3 4 5 6. जर नाहीच लक्षात आलं तर काय करणार? पुढचे नंबर मोजायचे. 1 2 3 4 5 6. पहा बरं, आता एक नंबर तर राहिला होता इथे. 7 झाले होते. मग 7 झिरो आहेत का? मॅडम नाही. हा, मग मॅम 6 झिरो दिले होते. तू एक झिरो राहिला होता. मग असा एक्सपांडेड फॉर्म केला तर आपला चुकणार आहे. पुढे पुढे सांगा. प्लस 30 लाख. 30 प्लस लाख. 30 लाख. ओके, 30 लाख मध्ये आता झिरो किती द्यायचे? मॅडम 30 मधले 1 0 आणि बाकीचे उरलेले 5. अगदी बरोबर. हा, पुढे. प्लस 9 लाख. लाख म्हटलं की झिरो झिरो पाठ करून ठेवायचे. लाख वरचे 10 लाख मध्ये किती येतात? 10 लाख म्हटलं की मग कुठलाही 2 डिजिट वाला नंबर पाहायचा. समजा 17 लाख आहे तर त्याच्यावरती पण तेवढंच लाख आहे. 10 लाख मध्ये जेवढे आहेत तेवढेच. 18 लाख आहे. हा, किती झिरो हवे होते?
मॅडम लॅकला 5 हा, लाखला 5. ओके, पुढे. प्लस 80,000